Good morning all. In today's lecture, we will start our next question, panel interview and its type. Panel interview सुद्धा प्रायमरी डेटा कलेक्शनचाच एक पार्ट असेल. प्रायमरी डेटा मध्ये मग आपण पर्सनल इंटरव्ह्यू काय आहे, ऑब्झर्वेशन काल बघितलं, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स लर्न केलेले आहेत. सो आजच्या लेक्चरला आपण पॅनल इंटरव्ह्यू काय किंवा त्याचे टाइप्स कसे असतात, कोणते टाइप्स यूज केले जातात हा क्वेश्चन लर्न करायचा आहे. So panel interview means a permanent sample of respondent is selected for interviewing purpose. पहिल्या सेंटेन्स वरून लक्षात येईल तुम्हाला. आता ह्या मार्केटिंग रिसर्च मध्ये जेव्हा आपण प्रायमरी डेटा कलेक्ट करतो तेव्हा एक पॅनल इंटरव्ह्यूला सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट दिलं जातं. तर पॅनल इंटरव्ह्यू म्हणजे काय सांगायचं आहे, तर परमनंट सॅम्पल इथे सिलेक्ट केले जातात. म्हणजे तुमचा कोणताही स्टडी असू दे, हे ठरलेले सॅम्पल आहेत. त्याच सॅम्पलना आपण काय करतो, क्वेश्चन विचारतो, त्यांचा डेटा कलेक्ट करतो अँड द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू होल पॉप्युलेशन. So permanent sample of respondent is selected for interviewing purpose. These types of the permanent group of individuals selected for repeat interviews is called panel. Okay, जे रिपीट इंटरव्ह्यू आपण त्यांच्याकडून करून घेतो. फॉर एक्झाम्पल, जर मी आज रिसर्च केला, माझं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, हे मी ह्यासाठी एक पॅनल प्रिपेअर केला. म्हणजे यामध्ये एक मी 15-20 लोक रिस्पॉन्डंट अपॉइंट केले आणि त्यांचा रिस्पॉन्स कलेक्ट केला. त्याच्यानंतर माझा जेव्हा रिसर्च कंप्लीट होईल, देन आफ्टर सम डेज और आफ्टर सम मंथ I will take a new objective. That means we find out consumer behavior regarding ग्लोसरी प्रोडक्ट. ओके, तर हा जो माझा ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यासाठी परत मी सेम पॅनल काय केलेला आहे, अपॉइंट केलेला आहे. और सेम रिस्पॉन्डंट मी काय केले, अपॉइंट केले, इंटरव्ह्यू घेतला. तर त्याला आपण काय म्हणतो, पॅनल इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. सिंपल थिंक लक्षात ठेवा, पॅनल इंटरव्ह्यू मध्ये आपला जो ग्रुप आहे हा फिक्सच आहे. त्याच नंबर ऑफ रिस्पॉन्डंटना आपण जेव्हा परत परत इंटरव्ह्यू घेऊन क्वेश्चन विचारतो, डेटा कलेक्ट करतो, दिस इज कॉल्ड द पॅनल इंटरव्ह्यू. कॉन्सेप्ट लक्षात आली का बघा, पॅनल इंटरव्ह्यू म्हणजे काय, क्लियर? Yes. Yes. Okay. Yes. In short, panel may be described as sample of people selected from a particular population who voluntary to take in a sharing their opinion and views regular basis. आणि ह्या पॉप्युलेशन मधूनच आपण काय केलेलं आहे, असा ठराविक नंबर ऑफ रिस्पॉन्डंट सिलेक्ट केलेला आहे, जे व्हॉलंटियर आहे, त्यांची पण इच्छा आहे की तुमच्या रिसर्च मध्ये कॉन्ट्रीब्युट करण्याची. सो अशाच रिस्पॉन्डंटना आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. दे शेअर देअर व्ह्यूज, ओपिनियन अँड एक्सपिरियन्स ऑन रेग्युलर बेसिस. ते काय करतात, त्यांच्या रेग्युलर बेसिस वरती त्यांचे ओपिनियन, त्यांच्या थिंग्स काय करतात तर शेअर करतात. द पॅनल मे बी डिफाईन ऍज अ परमनंट सॅम्पल. परमनंट का म्हटलेलं आहे त्यांना, कारण आपण तेच सॅम्पल काय करतो, प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह साठी, प्रत्येक रिसर्च साठी यूज करतो, म्हणून आपण त्यांना परमनंट सॅम्पल असं म्हटलेलं आहे. ओके, respondent voluntarily agree to interviewed for different topic from time to time. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण त्यांना अपॉइंट करू तेव्हा तेव्हा ते काय करतात, तर ते रिस्पॉन्डंट आपल्याला आन्सर करतात, म्हणून आपण त्याला परमनंट सॅम्पल असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर इंट्रो? Yes, ma'am. Yes. देन टाइप्स ऑफ पॅनल. मग हे पॅनल इंटरव्ह्यू कंडक्ट करण्याचे काही टाइप्स आहेत. तर त्यामधला आज आपण फर्स्ट बघणार आहोत कंझ्युमर पॅनल. आता कंझ्युमरच्या वर्डिंग वरूनच लक्षात येईल, म्हणजे आपण आता इथे जे पर्सन अपॉइंट करणार आहोत हे कोण आहेत, तर कंझ्युमर असणार आहे. सो पॅनल ग्रुप द पार्टिसिपंट आर रिसिव्हर्स अँड बायर्स फॉर अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. म्हणजे जे कंझ्युमर वस्तू परचेस करतात, बाय करतात,
अशा रिस्पॉन्डंटना आपण काय केलेलं आहे, या पॅनल ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. दॅट मीन्स सिम्पल थिंग, इट इज कंझ्युमर. It is a group of selected consumer who serve over a period of time as a sample group for a marketing research studies. आणि या मार्केटिंग रिसर्च स्टडी मध्ये जेवढ्या वेळी आपल्याला गरज आहे त्यावेळी आपण काय करतो, ह्या परमनंट कंझ्युमरलाच अपॉइंट करतो. कंझ्युमर पॅनल इज अ ग्रुप ऑफ कंझ्युमर who have agreed to act. Members are selected on the basis of age, एरिया, जेंडर, फॅक्टर एक्सेट्रा. मग आपण हे जे काय म्हणतो आपण त्याला डेमोग्राफिक फॅक्टर आहेत ना, हे फॅक्टर कन्सिडर करून काय करतो, वेगवेगळ्या जनरेशनचे असतील किंवा एजचे असतील, एरिया वाईज असेल, फॅक्टर वाईज असेल, ऑक्युपेशन वाईज असेल, इन्कम वाईज असेल, असे वेगवेगळे पर्सन इथे एकाच ग्रुपमध्ये ऍड करतो. अँड हिअर वी कंडक्ट इंटरव्ह्यू. याला कंझ्युमर पॅनल इंटरव्ह्यू असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो टाइप्स, पुढे टाइप्स जेव्हा आपण लर्न करू तेव्हा क्लिअर होईल. इंडस्ट्री पण असतील, मग ते इंडस्ट्रीशी रिलेटेड असणार आहेत रिस्पॉन्डंट. आता इथे कंझ्युमर आहेत, म्हणजेच कंझ्युमर जे बाईंग अँड रिसिव्हिंग करणार आहेत प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, असे रिस्पॉन्डंट आपण इथे कंझ्युमर पॅनल मध्ये सिलेक्ट केलेले आहेत. त्याचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स आपल्याला बघायला लागतील इथे. सो कंटिन्यू करू आपण. मेरिट्स ऑफ कंझ्युमर पॅनल. कंझ्युमर पॅनलचे मेरिट्स बघा काय आहेत. फर्स्ट पॉइंट आहे स्टडी ब्रँड लॉयल्टी. सम पीपल आर इंटरव्ह्यूड एव्हरी टाइम इट इज पॉसिबल टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल्स चेंज डू नॉट चेंज देअर ब्रँड. म्हणजे ब्रँड कंझ्युमरची लॉयल्टी कशी आहे ही फाइंड आउट करण्यासाठी आपण त्याच कस्टमरना काय करतो, अपॉइंट करतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आणि त्यांचे रिस्पॉन्सेस हे रेकॉर्ड करतो. दिस अनेबल टू स्टडी कंझ्युमर प्रेफर ब्रँड शिफ्टिंग अँड ब्रँड लॉयल्टी. मग त्यामधले काही कंझ्युमर त्यांनी वेगळे ब्रँड काही प्रेफर केलेले आहेत का, किंवा जर केले असतील तर ते का केलेले आहेत, त्यांनी का ब्रँड शिफ्ट केलेला आहे, किंवा एखादा ब्रँड लॉयल्टीशी रिलेटेड कंझ्युमर असेल तर तो का लॉयल आहे, अशाशी रिलेटेड आपण काय करतो, त्यांच्याकडून आन्सर हे कलेक्ट करत असतो. अकॉर्डिंगली the segment of the population can be separated for effective advertising and promotional effort. आणि मग त्याच्याशी रिलेटेड जे काही अदर इफोर्ट्स आहेत, प्रमोशनल इफोर्ट्स, हे आपण काय करू शकतो, वी कॅन टेक इझिली अदर प्रमोशनल इफेक्ट फॉर अ डिफरंट सेगमेंट. आणि ह्या वेगवेगळ्या सेगमेंटेशन मध्ये आपण तितकेच प्रमोशनल इफोर्ट यूज करू शकतो. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Yes. 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 Okay. Then point number 2, accurate data. Consumer panel reliable and accurate data. म्हणजे ठराविक नंबर ऑफ रिस्पॉन्डंट आहेत, कंझ्युमर आहेत, ते काय करतायत तर जो रिअल, ओके दिस इज रिअल डेटा, दिस इज रिअल ओपिनियन, दिस इज ऍक्च्युअल ओपिनियन, जे काही आहे ते त्या इंटरव्ह्यूअरला इथे देतात. So here we collect accurate and reliable data. Normally, people who have liking for a research and willing to cooperate researcher. म्हणजे आपण हे जे कंझ्युमर आहेत हे कोणते कंझ्युमर सिलेक्ट केलेले आहेत, जे व्हॉलंटरीली तुमच्या रिसर्च मध्ये इन्क्लूड होत आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला जे ऍक्च्युअल रिस्पॉन्स देणार आहेत असेच रिस्पॉन्डंट आपण इथे काय करतो, सिलेक्ट करतो. फॉर लॉंग टाइम अँड ओनली सिलेक्टेड. म्हणजे त्यांना माहिती आहे की आपल्याला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा हे इंटरव्ह्यूवर आपल्याला अपॉइंट करतील डेटा कलेक्ट करण्यासाठी. Therefore, panel members sincere and serious about reporting their behavior. आणि म्हणून ते काय असतात तर नेहमी सिन्सिअर असतात किंवा सिरियसली ते त्यांचं रिपोर्टिंग बिहेवियर हे देत असतात. That's why here said we can collect easily accurate and reliable data regarding consumer behavior. Is it clear? Point number 2. Yes. Ma'am. Yes. Yes. Then point number 3, economical. It is economical method of continuous data collection. इकॉनॉमिकल मेथड का म्हटलेला आहे, कारण इथे आपण काय करू शकतो, हिअर वी कॅन कलेक्ट इझिली ह्यूज डेटा
A major part of the panel cost spent on a recurring training and mentor panel members. However, the recurring cost data collection from the panel may be less. म्हणजे सिंपल थिंग एक विचार करा, जेव्हा तुम्हाला अख्ख्या पॉप्युलेशनचा स्टडी करायचा असतो, त्यांचं ओपिनियन घ्यायचं असतं आणि तो रिझल्ट अप्लाय करायचा असतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या एरियामध्ये जावं लागेल, वेगवेगळा डेटा कलेक्ट करावा लागेल, मग तो अनालाइज करावा लागेल आणि मग तुमचे रिझल्ट इथे फाइंड आउट करू शकता तुम्ही. पण पॅनल इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही असे पर्सन काय केलेले आहेत, अपॉइंट केलेले आहेत, ते कसे आहेत, दोज आर सिरियस रिगार्डिंग हिज बिहेवियर. दॅट्स वाय दे प्रोव्हाइड ॲक्युरेट अँड रिलायबल डेटा. लक्षात येतंय? म्हणजे खूप साऱ्या लोकांवरती अमाऊंट स्पेंड करण्यापेक्षा जे सिन्सिअर आहेत, सिरियस आहेत, प्रॉपर रिपोर्टिंग करतायत, अशाच पर्सनना आपण काय केलेलं आहे इथे अपॉइंट केलेलं आहे. म्हणजे जे काही रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत तेवढे सिंपल तेवढेच येऊ शकतात आणि बाकी जो कॉस्ट आहे तो इथे सेव्ह होऊ शकतो. दॅट्स वाय हिअर कॉल्ड दिस इज द इकॉनॉमिकल मेथड. हिअर दिस मेथड सेव्ह टाइम, एनर्जी अँड अवर इफोर्ट्स. Then fourth point, experimental. Panel can also be used for the experimental purpose. म्हणजे आपण शेवटी काय म्हणतो, प्रायमरी डेटा कलेक्शन मध्ये आपण काय करतो, दुसरं फक्त एक्सपिरियन्स करत असतो, एक्सपेरिमेंटलच करत असतो की ह्या कंझ्युमरचं हे ओपिनियन आहे ना, ओके, दॅट मीन्स दिस इज ऍप्लिकेबल टू होल पॉप्युलेशन. So this can be done by dividing members into experimental and group. आणि जे पॅनल मेंबर आहेत त्यांनाच आपण काय करतो, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो. फॉर एक्झाम्पल मी काय केले, एक 20 कंझ्युमर पॅनल सिलेक्ट केलेले आहेत. मग त्यामध्ये काही मेल असतील, त्यामध्ये काही फिमेल असतील, त्यामधलेच मी परत डिवायडेशन करणार. सम पर्सन आर रिच, सम पर्सन आर मिडल क्लास. ओके, then again I am dividing, some person are educated, some person are only graduate, or some person are highly highly qualified. लक्षात येतंय? म्हणजे आहे त्याच पॅनलचं मी डिवायडेशन केलेलं आहे फॉर दी पर्पज ऑफ एक्सपेरिमेंटल. म्हणजे मी त्यांच्यावरतीच काय करतोय, अगेन अँड अगेन एक्सपेरिमेंट करतोय. लक्षात येतंय काय सांगायचं इथे? वी कॅन इझिली एक्सपेरिमेंट ऍट ऑल लेवल. म्हणजे प्रत्येक लेवलवरती जाऊन आपण त्यांचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट हे करू शकतो. पॉइंट नंबर 5, कंझ्युमर बिहेवियर. कंझ्युमर पॅनल कॅन बी युज्ड टू इव्हॅल्युएट बाईंग पॅटर्न. कंझ्युमर पॅनल कॅन बी युज्ड टू इव्हॅल्युएट बाईंग पॅटर्न. म्हणजे आपण हे बिहेवियरचं शेवटी इंटेन्शन काय आहे, कशासाठी आपण बिहेवियर चेक करतोय कंझ्युमरचं, तर त्या बिहेवियर पॅटर्न कसा आहे कंझ्युमरचा हे फाइंड आउट करण्यासाठी त्याचं इव्हॅल्युएशन हे केलं जातं. सो बिहेवियर अँड ॲटिट्यूडनल चेंजेस, प्रोडक्ट डेव्हलपमेंट एक्सेट्रा. सिंपल थिंग. So here we find out consumer behavior, consumer attitude, consumer changes regarding company's product. तर एखाद्या कंपनीशी रिगार्डिंग, कंपनीच्या प्रोडक्टशी रिगार्डिंग कंझ्युमरचं बिहेवियर काय आहे, ते जर निगेटिव्ह असेल तर आपण काय करतो, प्रोडक्ट डेव्हलपमेंटला इम्पॉर्टन्स देतो. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5. पॉइंट नंबर 6. Yes. Yes. Then next point, responses. Repeated interviews of the panel members spread over a period of time may generate free and frank response. जे काही आपण रिस्पॉन्डंट इथे सिलेक्ट केलेले आहेत ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम पर्यंत असणार आहेत आपल्याकडे. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज आहे, जेव्हा आपण एखाद्या नवीन ऑब्जेक्टिव्ह साठी डेटा कलेक्ट करणार आहोत, दे कॅन इझिली send his opinion frankly and freely. Okay, so we can here easily generate responses. This is because continuous exposure app members ensure unable to become with the problem. आणि आपला जो प्रॉब्लेम आहे त्याच्याशी रिलेटेड आपण काय करणार आहोत, we can easily collect such a types of information.
कारण आपला जो रिस्पॉन्डंट आहे हा आपल्याकडे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम पर्यंत असणार आहे. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. ओके. काय लर्न Yes, केलं ma'am. आपण? कंझ्युमर पॅनल टाइप फर्स्ट, त्यामध्ये मेरिट्स बघितले. कंझ्युमर पॅनल सिंपल थिंग काय आहे, इथे नंबर ऑफ कंझ्युमर आपण सिलेक्ट केलेले आहेत. दोज आर एंगेज इन बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, म्हणजे असं नाही की जे बाय पण करत नाहीत, सेल पण करत नाहीत आणि अशा पर्सनना अपॉइंट केले नाही. जे बाय अँड सेल करतात प्रोडक्ट, सॉरी सेल नाही, बाय करतात, रिसीव्ह करतात असे कंझ्युमर ऑन द बेसिस ऑफ एज, जेंडर, फॅक्टर्स, इन्कम, एरिया, ऑक्युपेशन एक्सेट्रा. सो मेरिट मध्ये बघितले आपण स्टडी ब्रँड लॉयल्टी, देन ॲक्युरेट डेटा, इकॉनॉमिकल, देन एक्सपेरिमेंटल, कंझ्युमर बिहेवियर अँड रिस्पॉन्स. पण ज्यावेळी आपण हे पॅनल सिलेक्ट करतो त्याच्यामधून आपल्याला काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा बघायला मिळतात. तर ते डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत बघा. फर्स्ट पॉइंट आहे सॅम्पल सिलेक्शन. The panel consists of a small number of individuals representing the general character. आणि हा जो तुम्ही सॅम्पल ग्रुप सिलेक्ट केलेला आहे हा काय करतो, अख्ख्या पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करण्याचं काम करणार आहे. म्हणून तो सिन्सिअर असणं, सिरियस असणं, देन त्याच्याकडून येणारा डाटा हा रिलायबल असणं फार महत्वाचं आहे. इन अदर वर्ड, द हायेस्ट अँड द लोएस्ट सोशल क्लासेस are not being given due to representation in the sample. आणि मग तुम्ही खरंच विचार करताय का की ह्या सगळ्या क्लासमधून आपण त्या पर्सनला अपॉइंट केलंय. बऱ्याच वेळी काय होऊ शकतो, असे डिसएडव्हान्टेजेस किंवा डिमेरिट्स हे बघायला मिळतात. कारण नंबर ऑफ रिस्पॉन्डंट जे सिलेक्ट केलेले आहेत हे प्रत्येक क्लासमधून येतील असं नाही. दॅट्स वाय. देन पॅनल मेंबर्स. The panel members are selected on a permanent basis, but due to death, change of location, resignation, etc., necessary replacement. तुम्ही काय केलंय, परमनंट बेसिस वरती हा स्टाफ जो काही आहे, स्टाफ इन द सेन्स रिस्पॉन्डंट सिलेक्ट केले, पण काही त्यामधल्या पर्सनची सपोज डेथ झाली, देन काहींनी लोकेशन चेंज केलेलं आहे किंवा रेजिग्नेशन केलं काहींनी, तर काय होऊ शकतं, तुमचा डाटा किंवा नेक्स्ट ज्यावेळी तुमचं ऑब्जेक्टिव्ह चेंज होईल त्यावेळी मात्र एखाद्या तुम्ही नवीन रिस्पॉन्डंटला अपॉइंट केलं तर तो थोडासा कन्फ्युज असेल किंवा त्याचं आन्सरिंग थोडंसं रिलायबल असेल, व्हॅलिड असेल, त्याची पॉसिबिलिटी इथे आपण नाही सांगू शकत. सो दिस इज द डिसएडव्हान्टेजेस. इज इट क्लिअर फर्स्ट 2 पॉइंट? Yes. 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 Then third point, member bias. The member of panel developed a critical set and hand case to the representative of the general public. It is quite possible that being a panel member may tempt the person to change his attitude and opinion. म्हणजे सुरुवातीला ओके सगळे फार इंटरेस्टिंग काय करतात, वर्क करतात, पण त्यांचा ऍटिट्यूड, त्यांचं ओपिनियन कुठे ना कुठेतरी हा परमनंट स्टाफ असल्यामुळे नक्कीच त्यांचा ऍटिट्यूड काय होतो इथे चेंज झालेला बघायला मिळतो. लक्षात येतंय? सो मेंबर बायसनेस ची जी पॉसिबिलिटी आहे ती जास्त असते, म्हणून याचं एक डिमेरिट्स किंवा डिसएडव्हान्टेजेस आपल्याला पॅनल इंटरव्ह्यूचा बघायला मिळेल. देन ॲक्युरसी ऑफ डेटा. The accuracy of data is likely to be influenced by boredom and monotony due to repeated interviews, fatigue from the completing diaries on a regular basis. It's very tedious process. हे डायरी किंवा त्यांचे व्ह्यूज, त्यांचे ओपिनियन हे कुठे ना कुठेतरी रेकॉर्ड करायला लागतात. दॅट्स वाय काय होणार आहे, ते बोरिंग होतं मग फार, कारण तो काय आहे तर परमनंट स्टाफ आहे आणि म्हणून काय होतं, रिपीटेड इंटरव्ह्यू मुळे ॲक्युरसी ऑफ डेटाला मात्र काय होऊ शकतं, थोड्याशा पॉसिबिलिटी ह्या कमी येऊ शकतात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 4. Yes, ma'am. Yes. Yes. Then
lack of interest. In initial stage, everybody like to become member and work for a panel. Once the newness or novelty is over, interest may decline and members start working mechanically. हे फार होतं यामध्ये. म्हणजे तुम्ही काय म्हणता जेव्हा नव्याचे 9 दिवस असतात तसे सुरुवातीला काय करतात, ओके आम्हालाच अपॉइंट केलंय, मग आम्ही फार सिन्सिअरली उत्तर वगैरे देणार किंवा आपले व्ह्यूज आपले ओपिनियन हे एक्सप्रेस केले जातात. पण प्रत्येक वेळी तुमचं काहीतरी नवीन ऑब्जेक्टिव्ह येतं आणि परत त्यांना आपण अपॉइंट करतो, त्यांचे व्ह्यूज विचारतो. सो न्यूनेस नॉवेल्टी कम्प्लीट झाले ना थोडे दिवस की काय होतात, मग त्यांचा इंटरेस्ट हा डिक्लाइन होतो आणि त्यांच्याकडून येणारे आन्सर आहेत किंवा जे ओपिनियन आहे हे मात्र तेवढे ऍक्युरेट येतील असं नाही. सो समटाइम दे प्रेफर द मेकॅनिकली वर्क. Is it clear? Is it clear? Point number 5. Yes. Yes, ma'am. Yes. Okay. Yes. Then point number 6. Problem of motivation study. It is difficult to study and analyze motivation for attitude on a continuous basis. म्हणजे आपण त्यांना मोटिवेट काय करणार प्रत्येक वेळी, कारण तेच मेंबर आहेत, तेच त्यांचं वर्क ठरलेलं असणार आहे. So it is difficult to study and analyze motivation for attitude on a continuous basis. म्हणजे जरी आपण त्यांना मोटिवेट केलं तर त्यांचं जे अनालिसिस आहे हे आपण करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं ऑन अ कंटिन्युअस बेसिस. देन alert tempted to develop such an attitude which would be liked by all. आणि असे जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत रिगार्डिंग ऍटिट्यूड रिगार्डिंग बिहेवियर हे मात्र आपल्याला इथे काय होऊ शकतात तर बघायला मिळू शकतात. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes. आपण फर्स्ट क्वेश्चन Yes. बघितला व्हॉट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ पॅनल इंटरव्ह्यू. देन सेकंड क्वेश्चन बघितला आपण व्हॉट इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ पॅनल इंटरव्ह्यू. सो त्याच्या आधी ना मी एक थोडासा इंटरव्ह्यूशी रिलेटेड एक व्हिडिओज आहे तो फक्त एकदा बघा. मॅम आवाज येत नाही अजिबात. नाही येते तर मी याची लिंक पण पाठवते. नाही. थोडं मधून मधून सांगितलंय ना. म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना तुमची पॅनल इंटरव्ह्यूशीच रिलेटेड आहे तर इंटरव्ह्यू साठी ज्या टिप्स आहेत ना ह्या थोड्याशा सांगितलेल्या आहेत तर ते कसे असले पाहिजे. थोडस पिक करून लक्षात येईल तुमच्या. म्हणजे तुमचं पोस्चर आहे हे प्रॉपर असलं पाहिजे हे फर्स्ट थिंग सांगितलेलं आहे. किंवा तुमचे आय कॉन्टॅक्ट कसे असावेत इंटरव्ह्यूला गेल्यानंतर. तुम्ही तितकेच कॉन्फिडेंटली असणं महत्वाचं आहे. हार्ट रेट ऑलवेज आपले वाढतात बघा एखादे म्हणजे वेळ आल्यानंतर इंटरव्ह्यूचा तर ते थोडेसे कंट्रोल असले पाहिजेत. आता तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूला तिथे जाताय त्याच्यावरती डिपेंड्स आहे की तुम्ही हँडशेक केली पाहिजेत की नाही. ओके सो इथे सांगताना सांगितले की तुम्ही काय करा हँडशेक करा किंवा तुम्हाला भेटून फार आनंद झाला असे हे करा कमेंट करा पण डिपेंड्स ऑन इंटरव्ह्यू.
म्हणजेच तुम्ही तुमचे आन्सर हे कॉन्फिडेंटली दिले पाहिजेत किंवा तुम्ही त्यावरती विचार करताय, तुम्ही तेवढंच ते केअरफुली लिसन करताय, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ओके, म्हणजे हे कारण आपला आता इंटरव्ह्यू कम्प्लीट होतोय ना, इंटरव्ह्यूचे सगळे पार्ट कम्प्लीट झालेत आपले, तर इंटरव्ह्यू कसे असावेत किंवा इंटरव्ह्यू हा कसा कंडक्ट केला जातो, आपले खूप सिंपल सिंपल थिंक आहेत हे आपल्याला फॉलो करावे लागतात. म्हणजे आपलं पोस्चर असेल, आपला कॉन्फिडन्स असेल, आपण आन्सर जेव्हा देतो तेव्हा आपल्या रिॲक्शन असतील किंवा एंट्री केल्यानंतरचा आपला ऍटिट्यूड, बाहेर पडतानाचा ऍटिट्यूड, ह्या ऑल थिंग इंटरव्ह्यू मध्ये कन्सिडर केल्या जातात किंवा थोड्याशा ऑब्झर्व केल्या जातात, आपण असं म्हणू शकतो. सो ह्या गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, थोड्याशा फॉलो कराव्या लागतात. किंवा मार्केटिंग रिसर्च मध्ये तर इतकं आपण इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टी लर्न केल्या, म्हणून थोडंसं डिटेल करण्यासाठी सांगितलं. ओके, सो आजचे आपले 2 क्वेश्चन कम्प्लीट झालेले आहेत. टाइम पण कमी आहे, सो आपण नेक्स्ट क्वेश्चन काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता.